शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत. शेतकरी मित्रांनो, काल मानवत येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता 8,200 रुपये. कमीत कमी कापूस भाव होता 7,800 रुपये. शेतकरी मित्रांनो, काल मानवत येथे सरासरी कापूस भाव होता 8,040 रुपये. पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट, जिल्हा अकोला. शेतकरी मित्रांनो, काल अकोट येथे 1,390 क्विंटल कापसाची आवक होती. तर कमीत कमी कापूस भाव होता काल अकोट येथे 7,550 रुपये. ते जास्तीत जास्त कापूस भाव होता काल अकोट येथे 8,500 रुपये. पुढची बाजार समिती आहे परभणी जिल्ह्यातील सेलू. शेतकरी मित्रांनो, काल सेलू येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता 8,250 रुपये. कमीत कमी कापूस भाव होता 7,400 रुपये. तर शेतकरी मित्रांनो, काल सेलू येथे सरासरी कापूस भाव होता 8,170 रुपये. पुढची बाजार समिती आहे सिंदी सेलू. काल सिंदी सेलू येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता 8,245 रुपये. कमीत कमी कापूस भाव होता 8,110 रुपये. सरासरी कापूस भाव होता 8,150 रुपये. पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी. शेतकरी मित्रांनो, काल परभणी येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता 8,151 रुपये. कमीत कमी कापूस भाव होता 7,400 रुपये. तर काल परभणी येथे सरासरी कापूस भाव होता 8,040 रुपये. पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा. जास्तीत जास्त कापूस भाव होता 8,100 रुपये. कमीत कमी कापूस भाव होता 7,800 रुपये. तर शेतकरी मित्रांनो, सरासरी कापूस भाव होता देऊळगाव राजा येथे 8,050 रुपये. पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट. आवक आहे 4,200 क्विंटल. जास्तीत जास्त कापूस भाव होता 8,185 रुपये. कमीत कमी कापूस भाव होता 7,400 रुपये. तर शेतकरी मित्रांनो, हिंगणघाट येथे सरासरी कापूस भाव होता 7,895 रुपये. शेतकरी मित्रांनो, दररोज कापूस भावामध्ये 100-200 रुपयांची वाढ होत आहे. बघूया येत्या दिवसात काय कापसाला भाव मिळतोय मानवत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.